आपल्या हडपसर भागातली जनसेविका श्री मीताताई गायकवाड या आपल्या इथून हडपसर भागातून आता लवकरच सोडत होणार आहे. तर त्यात ओबीसी आघाडी महिलांसाठी निघाली पाहिजे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्या गेल्या 7-8 वर्षापासून इतक्या कार्यरत आहे. त्यांना एकदा जर तिकीट जर मिळालं तर त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेतो. धन्यवाद. या दिवसापासून सुनीताताईंकडे भारतीय जनता पार्टीची जबाबदारी आली. गेली 8-10 वर्ष या भागामध्ये तळागाळामध्ये काम करणाऱ्या अशा आमच्या ताई आहेत. म्हणजे कुठल्याही भागामध्ये गेलं तरी ताईंचं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं. कारण समाजामध्ये जो काम करतो त्याचंच नाव घेतलं जातं. अशा ताईंचं तळागाळामध्ये काम आहे. आणि महिन्यातून कमीत कमी एक कार्यक्रम असा सलग ताई घेत असतात आणि त्याचा या नागरिकांना उपयोग होत असतो. असेच कार्यक्रम त्या या ठिकाणी घेत असतात. आगामी काळामध्ये पुणे महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे आणि त्या निवडणुकीमध्ये ताई सुद्धा इच्छुक आहेत. आणि आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये ताईंना संधी मिळावी याच्यासाठी मी सुद्धा प्रयत्न करणार आहे आणि सगळेजण प्रयत्न करणार आहे. कारण जो समाजामध्ये काम करत असतो त्यालाच पार्टी न्याय देत असते. त्यामुळे ताई आपण काम करत राहणं हे आपलं कर्तव्य आहे. शेवटी पार्टी हा निर्णय घेत असते. आणि भविष्य काळामध्ये माझ्या शेजारच्या बाकड्यावर ताईंनी नगरसेवक म्हणून यावं ही इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आभारी आहोत. खरं तर स्पीकरने एवढं चांगलं काम करतंय. शुभेच्छा द्यायला आणि वयाने मोठा असल्यामुळे आशीर्वाद द्यायला आलोय. स्मिताताईचं काम ह्या एरियामध्ये सगळे तर ओळखून आहेत. प्रत्येकानं आपल्या ही घरातलीच व्यक्ती वाटते. त्यांना शिक्षित आहेत, तरुण आहेत, तडफदार आहेत आणि समाजसेवेची आणि दुर्बल आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या वेदनेची जाणीव आहे. त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आम्हाला भेटणार आहे. त्यांनी जेवण दिलं. मुंबईच्या विमानतळापासून पुण्याला आम्हाला घरापर्यंत आणून सोडलं. त्यांचे धन्यवाद कळवा. ओळखता स्मिताताई गायकवाडांना किती वर्षापासून? ताई अरे वा. आज त्यांनी जो कॅम्प केलाय त्याचा तुम्हाला काय फायदा झाला? नाही तपासणी काय केली? डोळे तपासले? काही चष्मा देखील मोफत आहे. ब्लड वगैरे शुगर वगैरे चेक केलं? त्यांचे नेहमी कार्यक्रम असतात. वा वा. मग तुमचा काय विचार आहे? त्यांना महानगर पाठवायचं का नाही? नक्की. किती सेना आहे तुमच्या पाठीमागे? धन्यवाद. इतर क्षेत्रात बी त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे. रोजगार मेळावा देखील ते भरवत असतात. महिलांच्या बाबतीत ते जागृत असतात फार. मग मला वाटतं तुमच्या सुनांचा सगळ्यांचा त्यांना पाठिंबा आहे. मग तुम्हाला खूप ताकद लावावं लागणार आहे. 2025चं इलेक्शन आहे, पुढच्या महिन्यात लागतंय. त्यांना भरघोस मतांनी तुम्ही महानगरपालिकेत पाठवा म्हणजे पाठवा. हडपसर आपल्याला भावी नगरसेविका इथे पाहिजे. 5 वर्ष आहे ना? आहे. धन्यवाद. धन्यवाद. मी काही नाही सांगत. माझ्या पुढ्याची माझ्या मनापासून पहिल्यापासून इच्छा आहे माझ्या पुढे निवडून या आणि तिला पहिले तिकीट माझ्या. त्यांनी कुटुंब काय सांगितलंय? जेवण तिकडे आणि आता ते आरोग्याचं जे गेले हे अत्यंत महत्वाचं होतं ताईंनी. त्यामुळे ते शिबिराचा सगळ्यांना लाभ घेता आला. हे खूप उत्कृष्ट काम केलेलं ताई. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये ते अगदी स्वतःहून अगदी त्यामध्ये हे करून ते सगळं काम करतात. महानगरपालिकेमध्ये जाऊन ते सगळं मंजुरी आणून सगळे कामं करत असतात. तर ताईंचं काम ते अगदी उत्तम प्रकारे चालू आहे हडपसर क्षेत्रामध्ये. आणि अजून त्या आणखी पुढे जाऊन मोठ्या याच्यामध्ये काम करणार आहे. लोकांसाठी, गरजू व्यक्तींसाठी त्या काम करत आहेत. निराधार लोकांसाठी त्या पुढाकार घेऊन ते काम करत आहेत. अनाथाचा नाथ आपले आदरणीय अनाथाचा कल्याणी यांचंही फार मोठं काम आहे. क्रमांक 16 मध्ये
त्यांचा या ठिकाणी सत्कार होतो, काम या परिसरात आहे. यांचाही सन्मान स्मिताताई गायकवाड यांच्या उपस्थित होत आहे, त्यांनी तो स्वीकारायचा आहे. लोखंडी पूल सातोमाळी 15 नंबर रस्ता. स्मिताताई तुषार गायकवाड या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षा आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन हे सतत आपल्याला मिळत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे लोकांना त्यांचं मदत मिळत आहे आणि त्यामुळे आपण त्या आता निवडणुकीला उभारल्यानंतर सर्व मतांनी त्यांना विजयी करून देण्याचा निर्णय आपण सर्वांनी करूया. सांगितलं ना? हा सांगितलं. सगळ्यांना इथलं कसं वाटतंय आज तिथे? खूप मोठं काम केलं, कारण मी माझ्या मुलाचं आधार कार्ड काढायला गेलेले शेतकरी कार्यालयात, तर त्यांनी मला 1.5 महिन्याची तारीख दिली, पण आज इथं आलं आणि आम्हाला लगेच अवेलेबल झालं आणि त्यांनी मला सांगितलं की आता आपला परत एकदा कॅम्प आहे, त्या कॅम्पमध्ये तुम्ही मदत करता. काय करायला आले त्या मॅडमने सपोर्ट केला आणि आम्ही सगळे माझे डॉक्युमेंट चेक केले आणि खूप मदत झाली. नमस्कार, मी रौफ शेख, कॉमेडियन अभिनेता. या ठिकाणी आज स्मिताताईंनी छान असा कार्यक्रम ठेवलेला आहे, आरोग्य तपासणी शिबिर. तर ताईंचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण की नेहमीच काय ना काय असं सामाजिक कार्य त्यांचं चालू असतं. कधी नोकरी महोत्सव असतो किंवा महिलांसाठी काही गोष्टी असतात. प्रत्येक वेळेस ताई खूप छान काम करत असतात आणि आज ह्या भागामध्ये मी येता आता बघतोय लोकांची इतकी गर्दी आहे, लोकांनी पुरेपूर फायदा घेतलेला आहे आरोग्य योजनेचा आणि ताईंना खूप खूप शुभेच्छा आहे की येत्या काळात जे आहेत तर ताई जे आहेत इलेक्शनसाठी उभं राहणार आहेत, त्यांना आमचा सर्वांचा सपोर्ट आहे आणि त्यांना 100% आपण म्हणू शकतो ना फिक्स नगरसेविका अशा आमच्या ताई आहेत. आणि ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. असेच तुम्ही कार्य करत राहा आणि लोकांमध्ये तुमचं जर खूप काम आहे, लोकांचं प्रेम आहे तुमच्यावर, असं सपोर्ट इलेक्शनमध्ये सुद्धा तुम्हाला दिसून येणार आहे. हो एकदम व्यवस्थित. मी आता ऑफिसवरून लवकर निघून आलो आहे. शिबिर होतं तुम्ही बेनिफिट देताय नागरिकांसाठी, मग ते काय घेऊन खूप आहे. मी राधा कटावकर. स्मिताताईंनी जे काय आतापर्यंत समाजकार्य केलं महिलांसाठी म्हणा किंवा इतर गोरगरिबांसाठी, त्यामुळे खूप लोकांना आधार मिळाला. पुन्हा आज इथे तपासण्या ठेवण्यात आल्या, विविध आरोग्य तपासणी, आधार कार्ड शिबिर ठेवण्यात आलं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि आमचं मत हे स्मिताताईंनाच. हो ना, थँक्यू, धन्यवाद. आनंद. स्मिताताईंच्यामुळे माझ्या नातवांचं आज आधार कार्ड झालं. 1 तास त्यांनी वाढून घेतला. त्यांना नक्की तिकीट मिळवून त्या फार काम करतात. तिथं आमच्या बाजूच्या लोकांचा 1000-2000 रुपये 1000 लोकांचा पाठिंबा आहे. त्यांना यश देऊ. लई अभिमान वाटतो आणि मला म्हाताऱ्या माणसाच्या डोळ्याची तपासणी केली आणि माझं व्यवस्थित तपासलं, चष्मा दिला, मला आनंद झाला. आहे ना ताईंना मत आहे का? मत आहे की माझे 3 आहे, 2 मुलाचं माझं आहे. होय, थँक्यू. ताईंचा नमस्कार आहे. ताई अशाच आम्हाला केली मदत, एकदम बरं वाटलं. चष्मा दिल्यावर एकदम चांगलं वाटलं आणि आम्ही असंच मॅडमसोबत कायम राहू. चष्मा आम्हाला मिळाला. मी अर्चना माळवतकर बोलते. इथं मोफत तपासणी असल्यामुळे भरपूर बायका येतात, त्याचा पुरेपूर लाभ घेतात. बाहेर गेले तर तपासणी करायला 20 ते 25 हजार रुपये लागतात. तर ताईंनी एवढं केलं, त्याच्यासाठी आम्ही धन्यवाद. दाताचे, डोळ्यांचे ब्लड टेस्ट सगळं केलेले आहे मोफतमध्ये. तर सगळ्यांना आम्हाला सर्व महिलांना बरं वाटतंय. तर याबद्दल स्मिताताईंचे आभार मानते. आमचं मत स्मिताताईंना. कायम त्यांनाच निवडून बस. अशीच साथ द्या, बस एवढाच आशीर्वाद तुमचा त्यांच्या. आमचं 100% माझ्या घरात 7 जण आहेत. 7ही मतं तुम्हाला असेल, फक्त आमची कामं करा. आम्हाला